सो आज आपण बनवणार आहे डोनट। त्यासाठी 1 किंवा 2 मोठ्या वाटी मैदा घ्यायचा आहे। 1 वाटी साखर टाकायची आहे। त्यात कोको पावडर पाव वाटी, चवीपुरतं मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला। ड्राय इन्ग्रेडियंट्स हे मिक्स झालेलं आहे पीठ। आता आपण यात तेल 4 चमचे टाकणार आहोत। आता यात व्हॅनिला एसेन्स आणि पाव वाटी दही। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हलकं बॅटर। हळूहळू याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यावर अशा प्रकारे याचा उंडा तयार होईल। हा आपण 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर हा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची लाटी करायची आहे। जास्त पातळ नको, जास्त जाडी नको, मीडियम साइज मध्ये। अशा प्रकारे ती पसरून घ्यायची आहे। झाल्यानंतर 1 वाटी घ्यायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढा आकार पाहिजे डोनट्सचा तेवढा, आणि त्याने डोनट्सचे शेप पाडून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 छोटी वाटी घेऊन त्याच्या आतमध्ये 1 छोटा गोल पाडायचा आहे, म्हणजे डोनटचा आकार होऊन जाईल। आणि आपण एक ग्रीस करायचा आहे जर्मनच्या भांड्याला, आणि हे डोनट्स काढून घेऊन आपण अशा प्रकारे सर्व डोनट्स आपण तयार करून घेतले। ग्रीस असलेल्या भांड्यात ठेवले आहे। आता ओव्हन घ्यायचा आहे। याला 10 ते 5 मिनिटं आपण ओव्हन हीट करायला ठेवायचं आहे। जर तुमच्याजवळ असा ओव्हन नसेल तर तुम्ही एक कढई घ्या, त्यामध्ये खाली मीठ टाका, त्यावर एक स्टँड ठेवा आणि त्यातही तुम्ही तुमचे डोनट्स लावू शकता। असं याला एक 5 ते 10 मिनिटं आपण प्रीहीट करून घेऊया। 10 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आता आपण डोनट्स ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण आपले डोनट्स ठेवले आणि आता आपण याला 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। दहा मिनिटात डोनट्स तयार झातील। हे पहा, अशा प्रकारे छान ते झालेले आहे डोनट्स तयार। आता याला आपण थंड करून घेऊया। थंड झाल्यावर असे निघतात ते आपोआप सहजरीतीने। आता आपण चॉकलेटचं ग्लेज करणार आहे, त्यासाठी डबल बॉयलर मेथड यूज करू। एका भांड्यात गरम पाणी झाल्यावर त्यात आपण एका वाटीमध्ये कॅडबरीचे तुकडे टाकून त्याला मेल्ट करून घेऊया। अशा प्रकारे डबल बॉयलर मेथडने ते मेल्ट होतील। पहा, मेल्ट झालेलं आहे आपलं चॉकलेट। अशा प्रकारे आता आपण डोनट्स तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला हे डोनट चॉकलेटच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे एका साईडनी, आणि असे आपले डोनट्स तयार होतील। तसेच आपण सगळे डोनट्स एक एक करून चॉकलेटच्या स्लरीमध्ये
भिजवून सर्व डोनट्स तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपले डोनट्स तयार होतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर साखर अशी स्प्रिंकल करू शकता किंवा तुमच्याजवळ कुठले स्प्रिंकल्स असतील तेही तुम्ही त्यावर टाकू शकता. डोनट्स तयार आहेत.